संतांची भूमी असं महाराष्ट्र राज्य, त्या महाराष्ट्रात काय भयानक गडा लागलेला आहे. मित्रांनो, मी श्री रमेशभाई पंड्याजी, संपादक सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद. मित्रांनो, आपली माय महाराष्ट्राची भूमी म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास स्वामी, संत गजानन महाराज असे अनेक संत साधू संत होऊन गेले. त्या आपल्या महाराष्ट्र राज्यात काय काय घडायला लागलंय, ह्या पवित्र भूमीमध्ये काय काय घडायला लागलंय. मित्रांनो, आपलं सत्यमुखच्या वतीने तुम्ही मी चाललेलं हे जन आंदोलन लोकांना जागृत करण्यासाठी आहे. मित्रांनो, आजचा जे विषय आहे हे माझ्या महाराष्ट्रात काय चाललंय याबद्दलचं आहे. तुम्ही हे व्हिडिओ फॉरवर्ड करा असं मी म्हणणार नाही, सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही, व मित्रांनो ऑल बेल पण करा असं मी म्हणणार नाही. परंतु जे तुम्हाला जे काही गोष्टी करणार आहे किंवा समजणार आहे ते तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलला आणि जनजागृती केली तर फार मोठी बाब होणार आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लहान लहान बारीक सारीक गोष्टीसाठी, पैसेसाठी, जे पैसा हा एक फक्त साधन आहे, त्यासाठी लोकांचे खून केले जातात आणि खंडणीसाठी लोकांचे खून केले जातात. माझ्याकडे का बघितलं म्हणून खून केले जातात. मित्रांनो, ह्या आपल्या संतांच्या भूमीमध्ये संस्कार आणि विचारधारा हे आपण सर्वांनी मिळून याबद्दलचा विचार करायला पाहिजे. संतोष देशमुख या सरपंचाचे खून झाले. आज त्यांचं खून झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्य गडबडून जागं झालेलं आहे आणि यासाठी आंदोलनं व्हायला लागलेली आहे. यामध्ये फार मोठी टोळी आहे असं म्हटलं जाते. न्याय मिळवण्यासाठी त्यांचा भाऊ धनंजय देशमुख जेव्हा म्हणतात मी टावरवर चढणार आणि आत्महत्या करणार, त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आणि आता आत्मदहनाचा जे विषय आहे, जे शस्त्र आहे ते त्यांनी उचललेलं आहे. मित्रांनो, याबद्दल मला जे वाटते ते मी आपल्या सर्वांना सांगतो. जनतेने जागृत व्हायला पाहिजे आणि काहीतरी समजा छोटी मोठी गोष्ट तुमच्या कानावर आली तर ताबडतोब पोलिसांना अलर्ट करायला पाहिजे. त्या ठिकाणी तक्रारी द्यायला पाहिजे. पोलिसांनी ऐकलं नाही असं होणार नाही आणि समजा असं घडलं तर तुम्ही वरिष्ठाशी संपर्क करून त्या ठिकाणी करू शकताय, तक्रारी देऊ शकताय किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरची एकटी माणसं त्या कलेक्टर साहेबांच्या दारासुद्धा धरणं धरू शकताय, उपोषण करू शकताय आणि आपल्या कुटुंबाचा, व्यक्तीचा किंवा संपूर्ण कुटुंबाचा तुम्ही जीव वाचवू शकताय. मित्रांनो, ह्या बाबी आपण करायला पाहिजे, न्यायासाठी झगडायला पाहिजे आणि सर्वांनी एक दुसऱ्याला जागृत करण्यासाठी हे जे गुंडगिरी चाललेली आहे ह्यांना कायदेशीर मार्गाने मोडून काढायला पाहिजे. यासाठी
माझ्या शिकलेला सवरलेला भावा बहिणींना एवढी विनंती आहे, मग ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतील, मामलतदारमध्ये असतील, किंवा शाळेमध्ये शिक्षक असतील, किंवा कोणत्या तरी दिवाणजी असतील, पत्रकार असतील, ह्यांनी एक व्यक्तिगत आपापल्या पद्धतीने झुंबेश उभी करायला पाहिजे. मनुष्य जन्म हा एकदाच मिळतोय. मित्रांनो, ज्यावेळी आपल्याकडे दया, माया, प्रेम आणि विश्वास असतोय, त्यावेळी माणसाचं जीवन सुखमय होते. आणि ते सुखमय होण्यासाठी आम्हीच विश्वासाने एक दुसऱ्याच्या पाठीशी राहायला पाहिजे. आणि सरकारमध्ये, प्रशासकीय विभागामध्ये काम करणारी अनेक व्यक्ती सोन्यासारखी आहे, चांगली आहे, त्यांच्या हृदयातसुद्धा परमेश्वर आहे. हे सर्व बाबीचा आपण विचार करून त्यांनासुद्धा तुम्ही आपल्या अडचणी सांगितल्या किंवा सुज्ञ लोकांना विचारल्या तर त्यांनी नक्की सांगतील, नक्की मार्ग काढतील. आणि आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, ह्या संतांची भूमी आहे, आध्यात्मिक मार्गातली भूमी आहे, संस्कारी भूमी आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. हे भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे, ज्यांनी कायदा आणि कानूनचे हक्क आपल्याला दिलेला आहे. मित्रांनो, ह्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एक दुसऱ्याला आपला हा विषय सांगावा, अडचणी सांगाव्यात. आणि आपली अडचण काही असली तर आपल्या जवळच्या त्या जे विश्वासू माणसं वाटतात अशा एक 10 लोकांची सल्ला घेतली तर योग्य हा मार्ग निघत असतोय. फक्त आपण आपल्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे, जायला पाहिजे, आपली दुःख सांगायला पाहिजे आणि आपण एकत्र यायला पाहिजे. यासाठी सरकार आपल्या परीने काय असेल ते करणारच आहे. पण सर्व गोष्टी आपण सरकारवर अवलंबून न राहता आपण स्वतःसुद्धा आपण आपल्या पायावर उभा राहावं आणि या बाबीचं एक दुसऱ्याला समजावून सांगावं आणि न्याय कशा पद्धतीने मिळवावा यासाठी सर्वांनी एकत्र यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.